तर मित्रांनो मे म्हणजे काय? ओके, तर मेचा यूज आपण एखादी शक्यता व्यक्त करण्यासाठी केला जातो. ओके, म्हणजे एखादी पॉसिबिलिटीज आहे तर त्या पॉसिबिलिटीजला एक्सप्रेस करण्यासाठी मेचा यूज केला जातो. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो मे सोबत क्रियापदाचे पहिले रूप येते, म्हणजे तुमचा जो वर्ब आहे. ओके, म्हणजे तुमचा जो वर्ब आहे त्याचं पहिलं रूप येणार. ओके, तर याला समजण्यासाठी मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 बघा. त्याला तुझा पत्ता माहीत असू शकतो. किंवा माहीत असण्याची शक्यता आहे, कदाचित माहीत असेल. ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन असेल तर या क्वेश्चनला आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू आणि कशा प्रकारे बनवू हे सुद्धा मी तुम्हाला शिकवते. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी याचा सेंटेन्स इंग्लिशमध्ये बघा. ही मे नो युअर ॲड्रेस. तर या ठिकाणी बघा मित्रांनो मेचा यूज कशा प्रकारे केलेला आहे. ओके, त्याला तुझा पत्ता माहीत असू शकतो. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुम्ही लक्ष द्या आणि मी तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवते. ओके, तर या ठिकाणी बघा मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 बघा. ही चांगली कल्पना असू शकते पण व्यावहारिक नाही. ओके, ही चांगली कल्पना असू शकते पण व्यावहारिक नाही. त्याच्या इंग्लिशमध्ये काय होणार? इट मे बी अ गुड आयडिया बट इट इज नॉट प्रॅक्टिकल. या ठिकाणी बघा मित्रांनो मेचा यूज कशा प्रकारे केलेला आहे. ओके, ही चांगली कल्पना असू शकते पण व्यावहारिक नाही. ओके, तर चला बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये आहे आपल्याला उशीर होऊ शकतो. वी मे बी लेट. ओके, आपल्याला उशीर होऊ शकतो. तर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी पॉसिबिलिटीज व्यक्त केलेल्या आहे, पॉसिबिलिटीज एक्सप्रेस केली गेलेल्या आहेत. ओके, तर या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेट द्या, फोकस करा आणि समजण्याची प्रयत्न करा, कोशिश करा. ओके मित्रांनो, तो क्वेश्चन नंबर 4 बघा. तो आपल्याला याबद्दल विचारू शकतो. ही मे आस्क अस अबाउट धिस. म्हणजे तो आपल्याला याबद्दल विचारू शकतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 5 बघा. तो घरी असू शकतो. ही मे बी ॲट होम. ओके मित्रांनो, इट इज व्हेरी सिम्पल टॉपिक अँड इट इज व्हेरी सिम्पल टू बी अंडरस्टँडिंग यू. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला समजलं असेल. तर चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर मित्रांनो मेचा जो यूज आहे परवानगी घेण्यासाठी किंवा देण्यासाठी सुद्धा केला जातो. ओके, तर या ठिकाणी बघा मित्रांनो मी आत येऊ का म्हणजे परवानगी घेण्यासाठी मेचा सुद्धा यूज केला जातो. तर या ठिकाणी बघा मे आय कम इन. आपण स्कूल म्हणजे कॉलेजमध्ये बघतो ना मित्रांनो, किंवा एखाद्या ऑफिसमध्ये आपल्याला जायचं असेल तर आपण यूज करतो मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅम. ओके ना मित्रांनो, या टाईपचे जे सेंटेन्स आपण खूप वेळेस यूज करतो. ओके, तर त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. मी पोहायला जाऊ काय? मे आय गो स्विमिंग मॉम. याचं एक मराठी वाक्य आहे आणि मराठी एक थोडंसं शॉर्ट आहे. आई मला पोहायला जायचं आहे, जाऊ दे ना ओ. आई मला पोहायला जायचं आहे, जाऊ दे ना ओ. हे खूप छान, हे एक खूप म्हणजे चांगलं सॉन्ग आहे मित्रांनो, चांगलं गाणं आहे. ओके ना, एक छोटासा बच्चू म्हणते ना आई मला पोहायला जायचं आहे, जाऊ दे ना ओ. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी अंडरस्टँडिंग फॉर दिस गाईज. ओके, अँड चला मित्रांनो पुन्हा बघूया आपण नेक्स्ट वाले क्वेश्चन्स. तर क्वेश्चन नंबर 3 बघा मित्रांनो. मी इथे बसू शकतो का? म्हणजे परवानगी घेण्यासाठी आणि देण्यासाठी मेचा यूज केला जातो. ओके मित्रांनो, मे आय सीट हिअर म्हणजे आपण मे आय सीट हिअर तर आपण त्यांना परवानगी मागत आहोत. ओके, आपण एखाद्या मित्राच्या घरी जातो. ओके, किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जात असतो तर त्या ठिकाणी आपण म्हणतो मे आय सीट हिअर मॅम, मे आय सीट हिअर सर. ओके, मी इथे बसू शकतो का? त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. मी आता जाऊ का? म्हणजे परवानगी आपण घेता मित्रांनो त्याकडून, आपल्या मित्राकडून. ओके, मे आय गो नाऊ सर, मे आय गो नाऊ मॅम, मे आय गो नाऊ नो. ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहे आपण बनवू शकतो.
तर चला बघा मित्रांनो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी एक डेफिनेशन आहे, त्या डेफिनेशनला तुम्ही अंडरस्टँडिंग करा. ओके बघा मित्रांनो, या ठिकाणी एक डेफिनेशन आहे, त्याला तुम्ही अंडरस्टँडिंग करा. तर मित्रांनो, परवानगी व्यक्त करण्यासाठी मे हे एक सहाय्यकारी क्रियापद आहेच. ओके, पण बऱ्याचदा परवानगी घेण्यासाठी व देण्यासाठी कॅनचा यूज केला जातो. कॅन हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे मित्रांनो, याबद्दल व्हिडिओ बनवला आहे मी, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनौपचारिक सूचनेमध्ये, ओके, एखादी सूचना जर आपल्याला द्यायची असेल सहसा, ओके, तर कॅनपेक्षा मेचा यूज जास्त केला जातो. ओके, तर मित्रांनो, याला कॅन आणि मेला समजण्यासाठी सुद्धा तुम्ही याकडे लक्ष द्या. ओके, तर जनरली आपण मे बद्दल शिकवत आहोत, मे बद्दल मी तुम्हाला सांगणार. ओके, तर क्वेश्चन नंबर 1 बघा, 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना या हॉलमध्ये जाण्याची परवानगी नाही. ओके, म्हणजे 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना या हॉलमध्ये जाण्याची परवानगी नाही. चिल्ड्रन अंडर 10 may not go in this hall. Children under 10 may not go in this hall. ओके, समजलं का मित्रांनो? तर चला सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. वाचक एका वेळेस एकच पुस्तक नेऊ शकतात. रीडर्स मे borrow only one book at one time. ओके, रीडर्स मे borrow only one book at one time. तर चला मित्रांनो, बघूया परवानगी घेण्यासाठी मेच्या ठिकाणी माइट सुद्धा वापरता येईल. ओके, सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो, ही एक डेफिनेशन आहे शॉर्ट, याला तुम्ही समजा. ओके, परवानगी घेण्यासाठी मेच्या ठिकाणी माइट सुद्धा वापरता येईल. ओके, जसे मित्रांनो माइटचं सुद्धा यूज कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. मी तुझी सायकल नेऊ का? माइट आय टेक युअर बाईसायकल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, मी एक प्रश्न विचारू का? आस्क अ क्वेश्चन. तर मित्रांनो, माइटच्या उपयोगातून बोलणाऱ्यांना थोडासा संकोच व्यक्त होतो. म्हणजे एखादी डाऊट वगैरे आपल्याला, म्हणजे एखादा आपल्याला मित्रांना विचारायचं आहे, म्हणजे आपला मित्र बाईसायकल किंवा कार देऊ शकतो का, हे विचारण्यासाठी आपल्या ब्रेनमध्ये आपल्या डोक्यामध्ये एक संकोच असतो, म्हणजे एखादी डाऊट असतो, म्हणजे तो आपला मित्र आपल्याला सायकल देऊ शकेल का, बाईसायकल देऊ शकेल का, कार देऊ शकेल का, म्हणून त्यासाठी आपण अशा प्रकारचे क्वेश्चन माइटद्वारे विचारू शकतो. ओके, तर मित्रांनो, औपचारिक इंग्रजीमध्ये जसं मेचा उपयोग पुढील प्रमाणे इच्छा व्यक्त करण्यासाठी सुद्धा केला जातो, तसेच तेव्हा वाक्याची जे रचना आहे सहसा मे प्लस करता म्हणजे अशी होते. क्रियापदाचे पहिले रूप या ठिकाणी घ्यावं लागते. ओके, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, काही एक्झाम्पलला काही उदाहरण आहे. परमेश्वर तुला मदत करो. मे गॉड हेल्प यू. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो माइट आणि माइटचा जो काही क्वेश्चन दिलेला आहे, त्या माइट बद्दल मी तुम्हाला पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये शिकवणार. ओके, तर चला नेक्स्ट स्लाइडकडे आपण जाऊया. तर क्वेश्चन नंबर 2 बघा मित्रांनो. ओके, मे बद्दलच आहे. तो क्वेश्चन नंबर 2 आहे ते परमेश्वर तुझे संरक्षण करो. तर याचं इंग्लिश काय? मे गॉड प्रोटेक्ट यू. क्वेश्चन नंबर 3 बघा, परमेश्वर आपल्याला माफ करो. मे गॉड फॉरगिव्ह अस. क्वेश्चन नंबर 4 बघा, तुला दीर्घायुष्य मिळो. मे यू लाईव्ह लॉंग किंवा याला असं पण म्हणू शकतो, लॉंग मे यू लाईव्ह असेही म्हणता येईल. ओके मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 बघा, तुझी भरभराट हो. मे यू प्रॉस्पर. ओके, तर क्वेश्चन नंबर 6 बघा, तू यशस्वी हो. मे यू सक्सीड. ओके, तर मित्रांनो, आपण अशी शक्यता व्यक्त करतो, आपल्या म्हणजे रिक्वेस्ट वगैरे आपण करत असतो किंवा एक आपलं सजेशन वगैरे दुसऱ्यांना द्यायचं असतो किंवा चांगली गोष्ट आपण दुसऱ्याबद्दल म्हणत असतो, तर त्यासाठी सुद्धा मेचा यूज केला जातो. ओके,
जसं मेचा जो उपयोग आहे, मेचा उपयोग जेव्हा शक्यता व्यक्त करण्यासाठी होतो तेव्हा प्रश्नातील वाक्याच्या सुरुवातीला मे सहसा वापरत नाहीत. ओके, जसा मेचा जो उपयोग जेव्हा आपण करत असतो तर एखादी प्रश्नार्थी जे वाक्य असेल, क्वेश्चन सेंटेन्स असेल, तर त्या सुरुवातीला मेचा सहसा वापर होत नाही. जसं याला समजण्यासाठी तो घरी असण्याची शक्यता आहे का, तो घरी असण्याची शक्यता आहे का, हे वाक्य जसं मे ही बी ॲट होम, मे ही बी ॲट होम असे म्हणण्यापेक्षा बरेचदा मे ऐवजी बी लाईकली किंवा डू यू थिंक्स वापरून बोलतात. ओके, डू यू थिंक वापरून बोलतात. ओके, जसं इज ही लाईकली टू बी ॲट होम, इज ही लाईकली टू बी ॲट होम किंवा डू यू थिंक ही विल बी ॲट होम किंवा डू यू थिंक ही विल बी ॲट होम अशा प्रकारे सुद्धा बोलला जातो मित्रांनो. म्हणून सो इट इज तो क्रिटिकल टू बी अंडरस्टँडिंग, म्हणून याकडे लक्ष द्या आणि माझ्या क्लासला चांगल्या प्रकारे तुम्ही बघा. ओके, पण प्रश्नातील वाक्यात मे पुढे वापरणे शक्य आहे, पण काही ठिकाणी असं असते मित्रांनो, काही क्वेश्चनरी सेंटेन्स असतात त्या ठिकाणी तुम्हाला मे वापरणे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 1, तो काय करण्याची शक्यता आहे, तो काय करण्याची शक्यता आहे. व्हॉट मे ही डू, व्हॉट मे ही डू. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, तो केव्हा येण्याची शक्यता आहे, तो केव्हा येण्याची शक्यता आहे. व्हेन मे ही कम, व्हेन मे ही कम. ओके, त्याने दुसरी गोष्ट मित्रांनो, तसं इथे सुद्धा मे पेक्षा डू यू थिंक किंवा बी लाईकली टू चं जास्त वापरतात. ओके, जसं मे पेक्षा डू यू थिंक आणि बी लाईकली टू चं जास्त वापरतात. ओके, तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर बघा, डू यू थिंक ही विल डू, डू यू थिंक ही विल डू. आणि क्वेश्चन नंबर 2 बघा मित्रांनो, व्हेन इज ही लाईकली टू कम, व्हेन इज ही लाईकली टू कम. ओके मित्रांनो, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू बी अंडरस्टँडिंग. मित्रांनो याकडे लक्ष द्या, याला समजण्यासाठी खूप कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल, कारण की जस्ट हे थेरॉटिकली क्वेश्चन आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्वतःसुद्धा तुमचा एफर्ट या ठिकाणी द्या, कारण की हे समजण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर कारण की मी तुम्हाला फक्त थेरॉटिकली शिकवत आहो, म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला याच प्रकारे एक्सप्लेन करून दिलेला आहे. ओके, तर चला मित्रांनो, मला वाटते तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच गाईज.